झी 24 तास एक पाऊल पुढे। जी गोष्ट चंद्रपूरची तीच गोष्ट काहीशी कोल्हापूरची। पर्यावरण दिनाचं औचित्य साधत कोल्हापुरातल्या रंकाळा तलाव परिसरात उभारण्यात आलेल्या पक्षी निरीक्षण केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं। लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या केंद्रातली अनेक कामं उर्वरित असतानाही महापौर आणि आयुक्तांनी मात्र घाई गडबडीत आज उद्घाटन केलं। एकीकडे परताळा परिसरात होत असलेली बांधकामं आणि दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रदूषणामुळे रंकाळ्याचा श्वास गुदमरतोय, पण महापालिकेचं मात्र याकडे लक्ष नाहीये। पर्यावरण दिनाचं औचित्य साधून कोल्हापुरातल्या रंकाळा तलाव परिसरात उभारण्यात आलेल्या निसर्ग माहिती आणि प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन झालं। पण या केंद्राच्या परिसरात किती अपूर्ण कामं आहेत आणि त्याची परिस्थिती कशी आहे हे तुम्हीच पहा। जर असं अपूर्ण आणि दर्जाहीन काम झालं असेल तर याचा जाब महापौरांनी ठेकेदाराला का विचारला नाही? रंकाळ्याचा प्रदूषणाचा प्रश्न गंभीर असताना महापौरांचं त्याकडे का लक्ष नाही, असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। रंकाळ्याचं केंद्र आता काढलेलंच आहे, थोड्या दिवसात ते पण हे होईल। पाण्याचा निचरा व्हायसाठी आम्ही व्यवस्था काहीतरी महानगरपालिकेतर्फे सोय करू। रंकाळ्या संदर्भातले सर्व प्रश्न सोडवणार असं महापौर म्हणत असल्या तरी हे प्रश्न कधी सुटणार याबाबत नेमकं उत्तर कुणीही दिलेलं नाही। रंकाळ्याच्या रम्य परिसरात उभारण्यात आलेल्या या केंद्रामुळे अनेकांना पक्षी निरीक्षण करता येणार आहे, त्यामुळे पर्यावरण प्रेमींनी याचं स्वागत केलंय। पण रंकाळ्याच्या खऱ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असंही ते सांगायला विसरले नाहीत। जी पुढची पिढी आहे, या पुढच्या पिढीला लोकांना माहिती व्हावं, नव्या पिढीला माहिती व्हावं, पर्यावरणाचा परिचय व्हावा, इथल्या जैवविविधतेचा परिचय व्हावा आणि त्या जैवविविधतेचा रंकाळ्याशी असलेलं नातं जे आहे ह्याचा परिचय करून देण्यासाठी या केंद्राचा वापर होईल। ही रंकाळा ही गेली कित्येक वर्षाचं प्लॅनिंग लेवलचं फेल्युअर आहे कॉर्पोरेशनचं, की त्या गांभीर्यानं आता सुद्धा रंकाळा एवढा भरलेला असतो की हे सगळं सांडपाण्याचे परिणाम आहेत। महापालिकेला घाईगडबडीत निसर्ग माहिती आणि प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन करता आलं, मात्र रंकाळा वाचवण्यासाठी अशा प्रकारचे तातडीचे निर्णय का घेतले जात नाहीत, असा सवाल कोल्हापूरकर विचारतायत। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।